वीकनेस म्हणजे ती सवय जी ओळखल्यावर सुधारता येते. हॅलो अँड वेलकम बॅक टू स्वॉट अनालिसिस सिरीज. लास्ट टाइम आपण बोललो होतो स्ट्रेंथ म्हणजे आपल्या ताकदीबद्दल. आज आपण बोलणार आहोत सेकंड पार्टबद्दल, तो म्हणजे वीकनेस. हो तोच जो आपण नेहमी इग्नोर करतो, पण तोच आपल्याला सुधारायला मदत करतो. सो वीकनेस म्हणजे काय? इट्स दॅट एरिया वेर यू नीड इम्प्रूव्हमेंट, जे आपल्याला थोडं मागं खेचतं. इट्स नॉट समथिंग टू फील बॅड अबाउट, बट समथिंग टू वर्क ऑन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा बिझनेस चालवत असाल आणि तुम्ही सुपर क्रिएटिव्ह आहात, पण अकाउंट्समध्ये झिरो आहात. दॅट्स युअर वीकनेस. किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल पण कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाहीये. अगेन अ वीकनेस. पण मजेशीर गोष्ट म्हणजे वन्स यू ॲक्सेप्ट युअर वीकनेस, तुम्ही ती स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करू शकता. लेट्स टेक आवर फेवरेट एक्झाम्पल. समजा तुमचं एक फूड कॅफे आहे, तिथलं फूड टेस्ट पण सुपर आहे, पण कॅफेचा डेकोरच जुना वाटतो किंवा इंस्टाग्राम पेज इनॅक्टिव्ह आहे. दॅट्स युअर वीकनेस. तर यात तुम्ही काय करू शकता? नाव हायर अ डिझायनर फॉर डेकॉर, स्टार्ट पोस्टिंग रील्स ऑफ युअर रेसिपीज अँड शो BTS कंटेंट. नाव बूम, तुम्ही वीकनेस ओळखून त्यावर काम केलं आणि ती झाली तुमची न्यू स्ट्रेंथ. आता थोडं पर्सनल लेवलवर बघू. समजा तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला एक्झाम पिरियडमध्ये फोकस होत नाही आहे किंवा इझिली डिस्ट्रॅक्ट होत आहे. दॅट्स युअर वीकनेस, बट ओनली टिल यू ॲक्सेप्ट इट. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता ओके आय गेट डिस्ट्रॅक्टेड इझिली, पण मी टायमर लावून स्टडी करेन, बस तेवढं जरी केलं ना तरी तुम्ही इम्प्रूव्हमेंटच्या मार्गावर आलात. रिमेंबर, स्ट्रॉंग लोक म्हणजे ज्यांना वीकनेस नसतोच असं नाही, तर त्यांनी तो वीकनेस ओळखून स्वतःवर काम केलेलं असतं. नाव लेट्स फाइंड आउट युअर वीकनेस. व्हॉट थिंग्स डू आय ऑफन डिले ऑर अवॉइड? कोणत्या गोष्टी मी करायला उशीर करते किंवा टाळते? वेअर डू आय गेट निगेटिव्ह फीडबॅक्स रिपीटेडली? मला निगेटिव्ह फीडबॅक्स कुठनं जास्त मिळतात? विच थिंग्स आय नीड हेल्प फ्रॉम? कोणत्या गोष्टीत मला नेहमी मदत लागते? राईट देम डाऊन अँड वन अँड वन वीकनेसवर स्मॉल ॲक्शन घ्या. बिलीव्ह मी, तेच तुमचं बिगेस्ट ग्लो अप बनतं. सो फ्रेंड्स, रिमेंबर, वीकनेस म्हणजे निगेटिव्हिटी नाही आहे, तर तो आहे सेल्फ अवेअरनेस. जेव्हा तुम्ही स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहता तेव्हा ग्रोथ सुरू होते. नेक्स्ट टाइम कुणी म्हणालं तुला हा वीकनेस आहे, तर जस्ट स्माइल अँड से थँक्स, आय एम वर्किंग ऑन इट. पार्ट 3 मध्ये आपण बोलणार आहोत अपॉर्च्युनिटी बद्दल, म्हणजे जगात आपल्यासाठी किती चान्सेस आहेत ग्रो करायला. सो डोंट मिस दॅट. फॉलो मी अँड लेट्स ग्रो स्मार्टर.